नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्व भरारीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चला तर मग आता आपण शिकणार आहोत समानार्थी शब्द. आता हे समानार्थी शब्द शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांना कसे येतात हे आज आपण बघणार आहोत. मग आता हे शालेय जीवनापुरतच महत्वाचं आहे का? नाही. तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, त्याच्यामध्ये समानार्थी शब्दाचे अर्थ सेमच राहणार आहे. जसं पृथ्वीचा अर्थ राहणार आहे धरणी किंवा भूमी, हा समानार्थी शब्द पृथ्वीला राहणार आहे. हा तुम्ही कोणत्याही लेवलची परीक्षा द्या, हा शब्द समानार्थी शब्द तुम्हाला येणार आहे. मग समानार्थाचे अर्थ बदलणार आहे का? नाही बदलणार. तर चला मग आता आपण शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात? जवाहरलाल नवोदय विद्यालय, तसेच सैनिकी स्कूल, स्कॉलरशिप, नवोदय, तसेच स्कॉलरशिप तुम्हाला बघा 4थीला आणि 7वीला सुद्धा आहे. म्हणून तुम्हाला हे समानार्थी शब्द करूनच ठेवायचे आहे. तसेच सैनिकी स्कूल, NTS, NMMS, होमी भाभा अशा पुष्कळ स्पर्धा परीक्षा आहेत शालेय जीवनातील, त्या तुम्हाला द्यायच्या आहेत. तर चला मग आता विश्व भरारी सोबत आपण शिकूया समानार्थी शब्द हे कसे असतात ते. मग पहिला प्रश्न असा आहे आपला, पुढील अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. आता इथे पुढे दिलेले प्रत्येक प्रश्न आहे त्याच्यातील समानार्थी शब्द शब्द आपल्याला सांगायचे आहे. मग बघा आता समानार्थी शब्द म्हणजे काय हे तुम्ही जाणून घ्या. समानार्थी शब्द म्हणजे एका शब्दाबद्दल अनेक अर्थ दिलेले असतात, याला म्हणायचं समानार्थी शब्द. म्हणजे आता इथे तुम्ही घ्या सूर्य. सूर्य सूर्य हा शब्द जर आपण इथे घेतला, सूर्य सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द आहे रवी. सूर्याला रवीही म्हणतात, भास्करही म्हणतात. अजून काय म्हणतात ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर दुसरा शब्द आहे आपला पृथ्वी. आता पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द धरणी, धरती, भूमी असे या पृथ्वीचे समानार्थी शब्द होतात. बघा हे असेच आपल्याला समानार्थी शब्द बघायचे आहे. त्याचं काय करता आकलन त्याचं करायचं आहे आपल्याला, नुसते बघायचे नाही, लक्षात ठेवायचे आहे. आणि असे 10 शब्द मी तुम्हाला 10 शब्दाचे समानार्थी शब्द सांगणार आहे. असे 10 शब्द मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल मॅडम टार्गेट तर खूप जास्त द्यायला, पहिला एक शब्द सांगायचा, एकाचा अर्थ विचारायचा, आता 10 शब्दाचे अर्थ विचारतात. आता हे 10 शब्दाचे अर्थ कशासाठी? की जेणेकरून आपल्याला खूप सारे शिकायचं आहे आणि आपण आपल्या याच्यामधून स्पर्धा परीक्षा पास झालोच पाहिजे. आणि नाही झालो तरी आपल्या कुठेतरी जीवनात कोणत्या तरी परीक्षेला हे उदाहरणे कामी पडणार आहे. मग बघा आता पहिला शब्द आहे तुमचा कुमुद. कुमुद या शब्दाचा अर्थ काय होतो? फूल. बघा कुमुद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे फूल. त्यानंतरचा घ्या दुसरा शब्द युद्ध. युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल? बघा याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये असे 4 पर्याय दिलेले असतात. या 4 पर्यायापैकी आपलं एक उत्तर असते. एवढं तर माहित असेल ना. त्याच बघा पहिला आहे ऑप्शन आपला विध्वस्त, दुसरा आहे सारंग, तिसरा आहे संगर आणि चौथा आहे शौर्य. आता युद्ध करताना शौर्याचं, युद्ध हे शौर्याचं प्रतीक आहे. युद्ध करताना जर शौर्यवान राजा असेल तरच युद्ध जिंकू शकेल ना. सैनिक असेल शौर्यवान, बलाढ्य, बुद्धिवान असेल तरच युद्ध जिंकू शकेल. पण याचा समानार्थी शब्द आपल्याला इथे विचारलेला आहे. युद्ध चा समानार्थी शब्द काय आहे मग? संगर. संगर या शब्दाचा समानार्थी शब्द होतो युद्ध. त्यानंतरचा तिसरा शब्द आहे आपला हुकुम. हुकुम चालवणे, आदेश देणे किंवा एखादा सल्ला देणे. म्हणजे हुकुम या शब्दाचा अर्थ आहे सल्ला देणे, आज्ञा देणे, आज्ञा करणे. तसेच एखाद्याला तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही काय करसाल? एखाद्याला हुकुम करसाल, आज्ञा देसाल. तर बघा मग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आज्ञा. त्यानंतरचा आपला चौथा शब्द आहे वर्तमान. वर्तमान या शब्दाचा अर्थ काय होतो? समानार्थी शब्द काय होतो? वर्तमान म्हणजे पुढचा. भूत, भविष्य, वर्तमान 3 काळ शिकलो ना आपण, भूत, भविष्य आणि वर्तमान. वर्तमान म्हणजे कोणता? चालू. म्हणजे मग काय आहे इथे? वर्तमान या शब्दाचा हे समानार्थी शब्द काय होईल? पहिला आहे झनी, दुसरा आहे लवकर, तिसरा ऑप्शन आहे आपला सकाळ आणि चौथा ऑप्शन आहे हाल हवाल. मग वर्तमान म्हणजे काय? चालू. मग आपण एखाद्याला चालू याच्यामध्ये जर हाल हवाल पुसत असेल, तुमचे हाल हवाल काय आहे, तुमचं
तर मग या शब्दाचा इथे अर्थ होईल, समानार्थी शब्द होईल हाल हवाल. त्यानंतरचा पाचवा शब्द आहे कारागृह. कारागृह या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? मुकपाट येतो. कारागृह म्हणजे तुरुंग. आणि तुरुंगात कोणाला टाकतात? कैद्याला टाकतात. कैद्याला टाकतात म्हणून याचा समानार्थी कारागृहाचा कैदी होणार का? नाही. कैदखाना होऊ शकतो पण कैदी होऊ शकतो का? नाही. एक मिनिट. हा, मग याचा पहिला ऑप्शन आहे तुमचा कैदी, दुसरा आहे कुटी. कुटी म्हणजे झोपडी. काय होतो? कुटी म्हणजे झोपडी. ओके. कैदी, कैदी म्हणजे काय? तुरुंगवासी आहे की नाही? तुरुंगवासी. त्यानंतर मृत्यूलोकी म्हणजे कुठे? वैकुंठात. मेल्याच्या नंतर मृत्यूलोकी जातो माणूस तो. मग याचा कारागृह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तुरुंग. कैदखाना पण होऊ शकतो, तुरुंग होऊ शकतो. त्यानंतरचा सहावा शब्द आहे आपला उत्साह. उत्साह या शब्दाचा अर्थ काय आहे? आता त्याचा अर्थ सांगते मी. उत्साह या शब्दाचा जो मला तुम्हाला शिकवताना येतो तो म्हणजे उत्साह. मी जेवढ्या उत्साहाने तुम्हाला शिकवते तो उत्साह मला येतो. म्हणजे जो माझ्या मनातून तुम्हाला शिकवताना मला जो उत्साह निर्माण होतो, खुशी निर्माण होते, ते म्हणजे उत्साह. त्याचा समानार्थी शब्द काय होईल? पहिला ऑप्शन आहे हुरूप, दुसरा आहे तरबेज, तिसरा आहे उद्धार आणि चौथा आहे प्रसिद्धी. मग याचा काय होईल? हुरूप. जर शिकवताना मला एक हुरूप येतो तुमच्याविषयी तो म्हणजे उत्साह. उत्साह या शब्दाचा अर्थ असेल हुरूप. त्यानंतर सातवा प्रश्न असा आहे आपला, बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगशाल का? पीळ. पीळ या शब्दाचा समानार्थी आपल्याला सांगायचा आहे. एक आहे चक्र, दोन आहे मजबूत, तीन आहे नुकसान आणि चार आहे मुरड. मुरड म्हणजे पीळ कसा काढतो आपण? असं गोल मुरडून काढतो म्हणून मुरड हा या शब्दाचा काय असेल? समानार्थी शब्द असेल. निरोप. निरोप या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? एक आहे त्याचा पर्याय आहे पहिला निर्देश, दोन आहे संदेश, तीन आहे निकाल आणि चार आहे विचार. मग आता याचा निरोप. निरोप या शब्दाचा निरोप म्हणजे काय? एखाद्याला निरोप पोहोचवणे म्हणजे काय? एखाद्याला एखादी बातमी पोहोचवणे, एखादा काय बोलतो आपण संदेश पोहोचवणे, म्हणून या शब्दाचा समानार्थी शब्द होईल संदेश. त्यानंतर 9 नंबरचा शब्द आहे आपला समानार्थी विचार. विचार या शब्दाचा अर्थ समानार्थी अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. बघा पहिला आहे ऑप्शन आपला विवेक, दुसरा आहे नशीब, तिसरा आहे वर्त आणि चौथा आहे विचार. मग याचा समानार्थी शब्द काय होईल हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. घ्या. त्या 10 नंबरचा शब्द आहे झरा. आता झरा या शब्दाचा अर्थ काय होईल? समानार्थी शब्द काय होईल? याचं सुद्धा तुम्हाला पर्यायामध्ये उत्तर द्यायचं आहे. चला मग या 9 आणि 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. बघा आता आजपासून आपली उद्यापासून तुमची नवीन बॅच चालू होणार आहे. नवोदय, स्कॉलरशिप आणि बघा याची सैनिकी स्कूलची अशा 3 बॅच तुमच्या चालू होणार आहे. तुम्ही ज्या बॅचचा फॉर्म भरणार असाल ती बॅच आपल्याकडे जॉईन करा. बघा स्कॉलरशिप, नवोदय आणि सैनिकी स्कूल. आता स्कॉलरशिप मध्ये 4थी आणि 7वी साठी इथे आमची रेकॉर्डेड बॅच चालू होणार आहे. रेकॉर्डेड बॅच याच्यासाठी की तुम्हाला किती वेळ टाइम असतो नसतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार लेक्चर करू शकाल. तुम्ही तुमच्या टाइमनुसार तुम्ही जितके वेळा बघायचे तितके वेळा तुम्ही एखादं लेक्चर बघू शकाल. यासाठी तुम्हाला 20-20 मिनिटाचे व्हिडिओ देण्यात येतील या बॅच मध्ये आणि ही बॅच तुम्हाला परिपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपाची भेटेल. कशी भेटेल? रेकॉर्डेड स्वरूपाची इथे तुम्हाला बॅच मिळणार आहे. तर मग ऐकून घ्या पहिले. स्कॉलरशिप 4थी आणि 7वी, त्यानंतर जवाहर नवोदय इयत्ता 5वी साठी आणि सैनिकी स्कूल इयत्ता 5वी साठी अशा आपल्या 4 बॅचेस असणार आहे. आणि या बॅचेसचे वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या टायमाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. व्हिडिओचा टायमिंग असेल सकाळी 9चा आणि संध्याकाळी 7चा. अशा प्रकारे तुम्हाला रोजचे डेली 2-2 व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील आपल्या ॲपवर आणि जसे रेकॉर्ड होतील तसेही तुम्हाला तिथे मिळत राहतील. तर चला लवकरात लवकर विश्वभरारी ॲप्लिकेशनला जॉईन करा आणि विश्वभरारी सर्व शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तसेच इतरांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत थँक्यू.